नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ठाण्यात शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. 16 फेब्रुवारीपासून सलग 4 दिवसांच्या या सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे आणि नरेंद्र पाटील यांचा मराठा भूषण पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा सार्वजनिक शिवउत्सव मंडळाचे अध्यक्ष रमेश आंबरे, मंगेश आवळे, संतोष सूर्यराव, चंद्रशेखर पवार, रक्षा यादव, चौधरी, युवराज सूर्यवंशी, गणेश पवार, धनंजय समुद्रे इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते. मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा सार्वजनिक शिवउत्सव मंडळ ठाणे आयोजित शिवजयंतीनिमित्त यंदा 16 ते 19 फेब्रुवारी दरम्यान सायंकाळी 5 ते रात्री 10 वाजेच्या दरम्यान शिवजन्मोत्सव सोहळा छत्रपती शिवाजी महाराज मैदानात आयोजित करण्यात आला आहे. या शिवजन्मोत्सव सोहळ्याचे यंदाचे 7वे वर्ष असून या सोहळ्यात विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. 16 फेब्रुवारी रोजी 4 वाजता महाराष्ट्राची खाद्य संस्कृती अर्थातच महाराष्ट्राची सायंकाळी 5 वाजता हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न होणार आहे. 17 फेब्रुवारी रोजी सायंकाळी चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. तर 18 फेब्रुवारी रोजी शिवपोवाडा, शिवजयंतीच्या पूर्वसंध्येचे औचित्य साधून 10 वाजता शिवस्मारक येथे दीपोत्सव संपन्न होणार आहे. दरम्यान 19 फेब्रुवारी रोजी तलावपाली परिसरामध्ये भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून सायंकाळी 7:30 वाजता सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनोज जरांगे पाटील, नरेंद्र पाटील यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचे रमेश आंबरे यांनी सांगितले. सकल मराठा समाजातर्फे शिवजयंती उत्सव 2024 16 ते 19 महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृती चव महाराष्ट्राची हा 16 ते 19 पर्यंत इथे आमचा कार्यक्रम आहे. तसंच 16 तारखेला हळदी कुंकू समारंभ आहे. 17ला चित्रकला स्पर्धा आहे आणि वक्तृत्व स्पर्धा आहे. 17ला 18ला पोवाडे व इतर कार्यक्रम आहेत. 19 तारखेला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी व्हावी म्हणून आम्ही सकाळी 7:30 वाजता ठाण्यातल्या जी आमची रॅली असते तिची सुरुवात सकाळी 7:30ला होणार आहे आणि संध्याकाळी आम्ही मराठ्यांचे शिल्लदार हा भव्य दिव्य असा कार्यक्रम आहे. सर्वांना सस्नेह जय शिवराय. सकल मराठा समाज ठाणे, मराठा क्रांती मोर्चा ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानाने सार्वजनिक शिव उत्सव समिती ठाणे यांच्यातर्फे ह्या वर्षी 7वं वर्ष शिवजयंतीचे आमचं 7वं वर्ष आणि 7व्या वर्षामध्ये आम्ही ह्या वर्षी शिवजन्मोत्सवाचे भरघोस कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. ह्यामध्ये जी सुरुवात आहे कार्यक्रमाची ती 16 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे ते 19 फेब्रुवारीपर्यंत विविध कार्यक्रम आपल्याला अनुभवायला आणि पाहायला मिळतील. याच्यामध्ये पहिला सर्वात सुरू होतील 16 तारखेपासून चव महाराष्ट्राची मराठी खाद्य महोत्सव आम्ही ह्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातल्या विविध भागातील ज्या चवी आहेत त्या आम्ही ठाणेकरांसाठी सादर करत आहोत. त्याच्यामध्ये मग कोकणी असेल, खानदेशी असेल, पश्चिम महाराष्ट्रामधून असेल, उत्तर महाराष्ट्रामधून असेल, विविध ठिकाणच्या चवी आम्ही एकत्र आणल्यात. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. इंदिरानगर टाकीवर 250 HP पंप बसवण्यात आला असून नागरिकांना दिवसातून एकदा निश्चित वेळेवर मुबलक पाणी मिळणार आहे. ठाण्यातील इंदिरानगर टाकीवरून श्रीनगर, वागळे इस्टेट, इंदिरानगर, लोकमान्य नगर इत्यादी भागांना पाणीपुरवठा होतो. परंतु या ठिकाणी असलेल्या सक्षम पंपाची क्षमता कमी असल्याकारणाने नागरिकांना एका निश्चित वेळेवर पाणी पुरवठा होत नव्हता. त्यामुळे नागरिकांना याचा त्रास होत होता. याबाबत स्थानिक नगरसेवक एकनाथ भोईर यांनी ही बाब राज्याचे मुख्यमंत्री व स्थानिक आमदार एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्वरित महापालिका प्रशासनाला आदेश दिले. त्यानुसार इंदिरानगर टाकीवरती 250 HP पंप बसवण्यात आला आहे. त्यामुळे आता नागरिकांना रोज एका निश्चित वेळेवरती मुबलक पाणी मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे माजी नगरसेवक एकनाथ भोईर यांचे मनापासून आभार व्यक्त केले आहेत. सदरच्या पंपाचं लोकार्पण माजी नगरसेवक एकनाथ भोईर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी माजी नगरसेवक दिलीप बारटक्के इत्यादींसह पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. इंदिरानगर टाकीच्या ठिकाणी अजून एक नवीन टाकी उभारण्यात येणार आहे. याचे कामाचे कार्यादेश निघाले असून त्याचे देखील काम लवकर सुरू होणार असल्याचं एकनाथ भोईर यांनी यावेळी सांगितले. इंदिरानगर हा जो संप आहे, ही टाकी आहे, इथून आमचा श्रीनगर, वागळे स्टेट, लोकमान्य नगर या सगळ्या परिसरातनं या ठिकाणावरनं पाणी डिस्ट्रीब्यूट केलं जातं. आणि मूळमध्ये मुद्दा असा आहे का या ठिकाणी जो पंपाची कॅपॅसिटी होती ती पहिले 120 HP पंप होता. आता त्या ठिकाणी 250 HP पंप आपण बसवण्यात आलेला आहे आणि 3 पंप बसवलेले आहेत. लोकमान्य नगरसाठी वेगळा बसवलेला आहे, श्रीनगरसाठी वेगळा बसवलेला आहे, इंदिरानगर उपाधी टेकडीसाठी वेगळा बसवलेला आहे आणि इकडच्यासाठी वेगळा बसवलेला आहे. त्यामुळे आता लोकांना आमच्या या परिसरामध्ये सर्व तर लोकांना पाण्याची समस्या फार भेडसावत होती. कधी 36 तास, कधी 38 तास, कधी 40 तास असा पाणी त्यांना यायचा. पाण्याची अनियमितता होती, वेळ नव्हता. आणि माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना नेहमीच त्यांनी आदेश दिलेले आहे. नेहमीच त्यांचं सांगणं होतं का लोकांना किमान दिवसातनं एक वेळा तरी पाणी आला पाहिजे आणि ही लोकांची माफक अपेक्षा होती. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशाने माननीय कमिशनर बांगर साहेब आणि हे सर्व आमच्या पाणी खात्याचा डिपार्टमेंट, मी आहे, दिलीप बारटक्के आहे, आम्ही सातत्याने पाठपुरावा याचा केला आणि आज या ठिकाणी हा 250 HP जो पंप आहे तो या ठिकाणी बसवलेला आहे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. अपघात टाळा, वाहतूक नियम पाळा. पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांचा सल्ला. वाहतुकीचे नियम पाळण्यात कोणताही कमीपणा बाळगू नका. स्वतःबरोबर इतरांचाही जीव मौल्यवान आहे हे चालकांनी लक्षात घेऊनच वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन केले पाहिजे, असा सल्ला ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी दिला. ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात 34व्या रस्ता सुरक्षा अभियानाचा सांगता समारंभ आयोजित करण्यात आला होता. यानिमित्त रस्ता सुरक्षा सप्ताहादरम्यान विविध स्पर्धांमधील विजेत्यांना डुमरे यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. त्यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी हा सल्ला दिला. ते पुढे म्हणाले, वेगवेगळ्या घटकांच्या माध्यमातून वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याबाबत पोलिसांकडून गेल्या महिनाभर प्रबोधन करण्यात आले. असाच संपर्क आणि उपक्रम वाहतूक विभागाने वर्षभर राबवण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. हेल्मेट असते तर 2 दिवसांपूर्वी नारपोलीमध्ये झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू टाळता आला असता. अगदी सीटबेल्ट लावणे हाही काहींना कमीपणा वाटतो. झेब्रा क्रॉसिंग करणे, सिग्नल न तोडणे, दुचाकी चालवताना मोबाईलवर न बोलणे असे अगदी लहान नियमही पाळल्यास स्वतःबरोबर इतरांचाही जीव धोक्यात येणार नाही, असेही ते म्हणाले. तर सीमेपेक्षा अपघातातील मृत्यू
आणि जखमींची संख्या मोठी असल्याचंही सहपोलीस आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सांगून विद्यार्थ्यांबरोबर पालकांनीही रस्ता सुरक्षेचे महत्त्व जाणले पाहिजे. विद्यार्थ्यांनीच लाडकीपणे पालकांना नियम पाळण्याचा सल्ला दिल्यास पोलिसांच्या दंडापेक्षा तो अधिक गांभीर्याने पाळला जाऊ शकतो, असेही चव्हाण यावेळी म्हणाले. देशभरातील अपघातांमध्ये वर्षभरामध्ये 10% म्हणजे 17,000 मृत्यू आणि 50,000 जखमींची संख्या महाराष्ट्रात नोंदली गेल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी पोलीस आयुक्त डॉक्टर महेश पाटील, गुन्हे शाखेचे डॉक्टर पंजाब उगले, ठाण्याचे उपायुक्त सुभाष बुरसे, मुख्यालयाचे उपायुक्त नवनाथ ढवळे, रुपाली अंबुरे, गणेश गावडे इत्यादी उपस्थित होते. माध्यमातून असेल किंवा म्युझिकच्या माध्यमातून असेल ऑलरेडी झालेलं आहे, त्यामुळे मी जास्त काही बोलणार नाही. परंतु या महिन्याभरामधल्या काही चांगल्या ॲक्टिव्हिटीजचा मला उल्लेख करणं आवश्यक आहे. ज्या पद्धतीचे कार्यक्रम निवडले गेले त्यामध्ये शाळेतल्या मुलांपासून तरुणाईपासून ते वेगवेगळ्या समाज घटकांना आपण या पद्धतीने इन्व्हॉल्व करून घेतलं आणि हे पण फक्त ठाणे शहरापुरता न करता वेगवेगळ्या भागामध्ये देखील आपण इन्व्हॉल्व करून घेतलं. टेक्नॉलॉजी आहे, सोशल मीडिया याचा देखील वापर चांगल्या प्रमाणामध्ये केला गेला आणि यातून जास्तीत जास्त प्रबोधन करण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला. जॉईंट सिटी सेवाने आता सांगितलं त्याप्रमाणे विद्यार्थी हा खूप मोठा घटक आहे. RSTच्या माध्यमातून आपण त्यांचे कार्यक्रम घेत असतो, ट्रेनिंग घेत असतो आणि ते ट्रेनिंग फक्त या महिन्याभरापुरतं न घेता किंवा हा संपर्क फक्त या महिन्याभरापुरता न ठेवता अनेक वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमातून आपण वर्षभर ठेवला पाहिजे. आणि रस्ता सुरक्षा ही आपली प्रायोरिटी आहे हे आपण नेहमी लक्षात घेतलं पाहिजे. मागच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला सांगण्यात आलं की बरेचसे ब्लॅक स्पॉट्स जे आहेत ते ब्लॅक स्पॉट्स कमी केलेले आहेत, पण तरी देखील दुर्दैवाने असं आहे की आता 2 दिवसापूर्वीच दापोलीच्या हद्दीमध्ये पुन्हा 2 फॅटल ॲक्सिडेंट झाले आणि त्याच्यामध्ये एका डंपरने मोटरसायकलला उडवलं. आमदार गणेश नाईक यांच्या संकल्पनेतून आपल्या पुढाकारातून जीवनधारा आणि लोकमत वृत्तपत्राच्या सहकार्याने चित्रभारती भव्य चित्रकला स्पर्धा यशस्वीरित्या ठाणे येथे संपन्न झाली. सुमारे 15,000 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये उत्स्फूर्तपणे भाग घेतला होता. भारत हा विविध संस्कृती, भाषा आणि परंपरांचा देश असल्याने या विविधतेमध्ये एकता टिकवून ठेवण्यासोबतच आजच्या विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रीय एकात्मता जोपासणे व ती वाढवणे याचा उद्देशाने या चित्रभारती चित्रकला स्पर्धेसाठी राष्ट्रीय एकात्मता हा विषय निवडण्यात आला होता. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे ही स्पर्धा तसेच याचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. ही स्पर्धा इयत्ता 5वी ते 7वी असा अ गट आणि इयत्ता 8वी ते इयत्ता 10वी असा ब गट अशा 2 गटांमध्ये संपन्न झाली. प्रत्येक गटात प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे पारितोषिक देण्यात आली, तर उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यात आले. या प्रसंगी आमदार निरंजन डावकरे, भाजप ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वागुले, भाजप महाराष्ट्र प्रदेश सचिव संदीप लेले, भाजप महिला मोर्चा अध्यक्ष स्नेहा पाटील, अजित कांदर, समाजसेवक धनंजय सिंग इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या प्रसंगी विविध रंग, एकात्मता के संघ या देशभक्तीपर गीत आणि लोकनृत्याचा कार्यक्रम देखील येथे सादर करण्यात आला. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.